ना इन करावं लागेल मला. ओके. The D Limited went into voluntary liquidation as on 31st March 2020. The balance sheet as on that date is as follows. Example दिसतंय का? हो सर. ओके. Balance sheet as on 31st March is as follows. तुम्हाला इथे 2010% प्रेफरन्स शेअर दिसतील. त्याची व्हॅल्यू आहे 100 रुपीज पर शेअर आणि तो फुल्ली पेड अप आहे. देन 3000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच, व्हॅल्यू आहे 90 पेड अप. आता 90 पेड अप म्हणजे 10 रुपये त्यांच्याकडून आउटस्टँडिंग आहे. देन 1000 इक्विटी शेअर्स आहे, त्याची फेस व्हॅल्यू 100 आहे, बट पेड अप व्हॅल्यू 85 आहे आणि त्यांचे 85,000 आलेले आहेत. 7% डिबेंचर्स ही आपल्याकडे एक लायबिलिटी आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स ही एक लायबिलिटी, म्हणजे दोनच लायबिलिटी आपल्याकडे. एक आहे क्रेडिटर्स आणि दुसरी आहे 7% डिबेंचर्स. On the asset side, we have assets of land and building, plant and machinery, furniture, stock, debtors, bills receivable, कॅश इन हँड अँड प्रॉफिट अँड लॉस. कॅश इन हँड म्हणजे आपल्या हातामध्ये असलेली कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस म्हणजे आपलं वर्षभरातला मागच्या वर्षाचा लॉस. ओके. The company went into voluntary liquidation as on above date. The preference share dividend was in arrears for 2 years, and as per the articles, it was to be paid before returning the equity share capital. तुम्हाला माहिती आहे की प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड जो आहे तो इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर सुद्धा हे इक्विटी शेअर कॅपिटलच्या आधी पे करायचे असतात. म्हणजे आपल्याकडे इक्विटी शेअर कॅपिटल 3000 इक्विटी शेअर्स आणि 1000 इक्विटी शेअर असे दोन टाईप, आणि आपल्याला प्रेफरन्स शेअर जे आहे ते 2000 आहे, त्याच्यावरती प्लस 10% डिव्हिडंड द्यायचा आहे आणि तो किती वर्षाचा आउटस्टँडिंग आहे, तर 2 इयरचा डिव्हिडंड आउटस्टँडिंग आहे. सो आपल्याला 2 वर्षाचा डिव्हिडंड काय करायचा आहे, पे करायचा आहे. ओके, म्हणजे ही एक लायबिलिटी आपली आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं द डिबेंचर होल्डर्स द डिबेंचर इंटरेस्ट वॉज पेड अप टू 31st March 2020. आपले डिबेंचर्स लायबिलिटी साइडला दिसत आहे तुम्हाला 7% डिबेंचर्स, ज्याची व्हॅल्यू आहे 1 लाख. आता याच्यावरती 31 मार्च 2020 पर्यंत म्हणजे आपल्या बॅलन्स शीटच्या डेट पर्यंत डिव्हिडंड पे केलेला आहे. बट डिबेंचर होल्डर्स वेर रिपेड ऑन 30th September 2020. पण डिबेंचरचं पेमेंट कोणत्या तारखेला केलं, 30 सप्टेंबर 2020. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 6 महिन्यांचं त्यांना इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागेल, कारण 6 महिने आपण लेट पेमेंट केलं. म्हणजे ही झाली आपली अजून एक लायबिलिटी जी आपल्याला पे करायची. इन्क्लुडेड इन द सन्ड्री क्रेडिटर्स इज द लोन ऑफ ₹20,000. आपल्याकडे लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स 2 लाख आहे, ज्याच्यामध्ये 20,000 हे काय क्रेडिटर्स आहे आणि ते काय लोन आहे. पण ते कोणतं लोन आहे, सेक्युअर्ड ऑन हायपोथिकेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी अँड प्लांट अँड मशिनरी. म्हणजे हे 20,000 जे लोन आहे हे हायपोथिकेशन कशावरती आहे, प्लांट अँड मशिनरीवरती. म्हणजे याला आपण म्हणूया सेक्युअर्ड क्रेडिटर्स. किती येते, तर 20,000. किंवा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आफ्टर दॅट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹10,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्याकडे किती आहे, 10,000. म्हणजे ही अजून एक लायबिलिटी. हे सगळं कशामध्ये इन्क्लूड आहे, सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये. द लिक्विडेटर रिअलाइज द ऍसेट्स ऍज फॉलोज. लँड अँड बिल्डिंग 19,000, प्लांट अँड मशिनरी 1,30,000, देन फर्निचर 10,000, देन स्टॉक 90,000, डेटर्स 1,15,000, बिल्स रिसिव्हर 14,000. अशा प्रकारे त्या लिक्विडेटरने ऍसेट्स मार्केटमध्ये विकल्या आणि अमाऊंट रिकव्हर केलेली आहे. द लिगल चार्जेस ऑन लिक्विडेशन ₹2,000 अँड लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹1,300. जे लिगल चार्जेस आहे ते किती आहे, 2,000 आणि लिक्विडेशन खर्च किती आहे, 1,300. म्हणजे ही पण आपल्याकडे अजून एक लायबिलिटी क्रिएट झाली. द लिक्विडेटर रेम्युनरेशन वॉज फिक्स ऍट 500 प्लस 2.5% ऑन अमाऊंट रिअलाइज बाय हिम. हा जो लिक्विडेटर आहे, ह्या लिक्विडेटरला ₹500 फिक्स मानधन द्यायचंय, प्लस 2.5% अमाऊंट रिअलाइज बाय हिम. त्यांनी जी काय अमाऊंट रिअलाइज केली ती म्हणजे कोणती, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर, बिल्स रिसिव्हेबल. हे सगळे जे काय हे पैसे त्यांनी रिकव्हर केले मार्केटमधून, त्यामुळे त्याला त्याच्यावरती 2.5% द्यायचे. प्लस 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आणि अजून 2% त्याला कशावर द्यायचे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स या दोघांवर त्याला 2% द्यायचे. ती कशी काढायची आपण पुढे बघू. द लिक्विडेटर मेड ऑल द पेमेंट ऑन 30th September 2020. लिक्विडेटरने सगळं पेमेंट जे आहे ते कधी केलं, 30 सप्टेंबर 2020 ला. प्रिपेअर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. त्यांनी तुम्हाला काय तयार करायला सांगितलंय, लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. ओके, आता बघा लिक्विडेशन म्हणजे काय, एखादी कंपनी बंद पडते आणि कंपनी बंद पडली
तर त्यावेळी त्या कंपनीच्या लायबिलिटी साईडला असणाऱ्या सगळ्या लायबिलिटीज आपल्याला ऍसेट विकून पूर्ण करायच्या असतात. म्हणजे थोडक्यात काय, धंदा बंद केला तर धंदा बंद केल्यानंतर आपल्याला जे काही लोकांचं देणं होतं ते देणं आपल्याकडे असलेल्या प्रॉपर्टी मधनं द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही जर तो एक स्वर्ग नावाचा मूवी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये बघा त्याचा बिझनेस बंद पडतो आणि त्याचा लायबिलिटी पे करता करता त्याला त्याचा घरदार सुद्धा विकावा लागतो. आता इथे कंपनी असेल तर कंपनीला ती घरदार विकण्याची पोझिशन येत नाही. अगदी बँकरप्ट झाला तरच प्रश्न येतो. अदरवाईज कंपनीच्या ऍसेट्स मधून सगळ्या लायबिलिटी पे करता येतात. ओके. आता लायबिलिटी पे करताना कोर्टाने काही नियमावली घालून दिलेली की प्रायोरिटी ऑफ पेमेंट कोणाला पहिले पैसे द्यायचे. तर सगळ्यात पहिले पैसे ज्याला द्यायचे असतात ते तुम्हाला इथे दिसतील बघा. ऑर्डर ऑफ प्रायोरिटी ऑफ पेमेंट. सगळ्यात पहिलं पेमेंट कोणाला करायचं तर लिगल चार्जेस. त्याच्यानंतर रेम्युनरेशन टू लिक्विडेटर. जो लिक्विडेटर म्हणजे काय तर असा व्यक्ती की जो ह्या कंपनीचं लिक्विडेशन करण्याकरता नेमणूक केलेला असतो. त्याला काही लोक मराठीमध्ये प्रशासक पण म्हणतात, पण प्रशासक हा काही प्रॉपर असा वर्ड नाहीये. लिक्विडेटर हा असा व्यक्ती असतो की जो ऍसेट विकणं आणि त्या आलेल्या पैशातून मार्केटमध्ये ती ऍसेट पूर्ण विकणं आणि आलेल्या पैशातून लायबिलिटी पे करणं हे त्याचं काम असतं. देन कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद करण्यासाठी आलेला खर्च किंवा लिक्विडेशनचा खर्च. Then preferential creditors, then debenture holders. After that, you can pay unsecured creditors. After that, preference shareholders, and finally, you can pay to equity shareholders. म्हणजे तुम्हाला याच सिरीजने लोकांचे पैसे म्हणजे बाहेरच्या लोकांचे थर्ड पार्टीचे पैसे द्यावे लागतील. आता तुम्ही म्हटले की याच्यामध्ये जर लिगल चार्जेस हा एखाद्या एक्झाम्पल मध्ये खर्च नाहीये मग तो द्यायचा का नाही द्यायचा. जर खर्चच नाही तर देण्याचा प्रश्न येत नाही. मग लगेच दुसरा जो आहे लिक्विडेटर त्याचा एक नंबर लागेल. पण आता आपल्या एक्झाम्पल मध्ये मात्र पहिला खर्च जो आहे तो लिगल चार्जेस आहे. बघा लिगल चार्जेस किती दिलाय 2,000 रुपये. मग तुम्हाला पहिला खर्च जो आहे तो लिगल चार्जेस किती द्यायचा आहे तो 2,000. आफ्टर दॅट लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता लिक्विडेटरचं रेम्युनरेशन किती तर लिक्विडेटरचं फिक्स रेम्युनरेशन 500. बरोबर. म्हणजे तुम्हाला 500 रुपये लिक्विडेटरला द्यायचे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. 500च्या व्यतिरिक्त अजून काय द्यायचंय 2.5% ऑन अमाऊंट रिअलाइज बाय हिम. म्हणजे त्याने जी अमाऊंट रिअलाइज केली त्याच्यावरती 2.5%. आता तुम्हाला टोटल करता यायला पाहिजे किंवा इथे आपण सहजपणे टोटल घेऊ शकतो. बघा त्याने काय काय रिअलाइज केलंय. लँड अँड बिल्डिंग रिअलाइज केली 1,90,000 ची. सो 1,90,000 डायरेक्टली इथे मी सॉल्व्ह करतो. तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊ शकता. 1,90,000 प्लस 1,30,000 प्लस 10,000 प्लस 90,000 प्लस 1,15,000 प्लस 14,000 अशी अमाऊंट त्याने रिअलाइज केली. म्हणजे मार्केटमध्ये ऍसेट विकून रिअलाइज केले किती 5,49,000. याच्या त्याला किती द्यायचे 2.5%. सो याच्या आपण 2.5% काढू शकतो. किती काढू शकतो तर 5,49,000च्या 2.5%. सो इक्वल टू 5,49,000 इंटू 2.5 डिवायडेड बाय 100. किती अमाऊंट आली 13,725. एकच मिनिट कोणतरी आले त्याला इन करतो मी. तो अमाऊंट आली 13,725. अजून त्याला हे झाले ऍसेट्स वरती. अजून त्याला एक अमाऊंट द्यायची कोणती 2% पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्याकडे किती आहे तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इथे सांगितलंय बघा ऍडजस्टमेंट मध्ये की सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये 20,000 जे आहे ते 20,000 हे सेक्युअर्ड लोन आहे. म्हणजे प्रेफरन्शियल नाही पण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहे 10,000. तो प्रेफरन्शियल क्रेडिटरच्या म्हणजे 10,000च्या त्याला किती द्यायचे 2%. 10,000च्या 2% किती येतील 200. बरोबर. आणि अनसेक्युअर क्रेडिटर्स जे आहेत त्या अनसेक्युअर क्रेडिटरच्या म्हणजे बघा प्लस 2% अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटरच्या सह आपल्याला किती द्यायचे अनसेक्युअर क्रेडिटर्स वरती 2% लिक्विडेटरला. आता आपल्याकडे लायबिलिटी साइडला क्रेडिटरची अमाऊंट होती 2 लाख. आउट ऑफ दिस 2 लाख 20,000 आर सेक्युअर्ड. हिअर यू कॅन सी 20,000 काय सेक्युअर्ड. 10,000 काय प्रेफरन्शियल. म्हणजे अनसेक्युअर्ड किती उरतील 2 लाख वजा 20,000 वजा 10,000 म्हणजे 1,70,000. बरोबर. आता
डायरेक्टली तुम्ही 1,70,000 आणि 10,000 प्रेफरन्शियल असे घेतले एकत्र आणि त्याच्यावरती कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल, किंवा इथं तुम्ही 1,70,000वरच्या 2% म्हणजे देतात 3,400 रुपये असं केलं तरी चालेल. ओके, सो लिक्विडेटरचं टोटल रेम्युनरेशन किती आलं? 17,825 बरोबर ना. 500 अधिक 13,725 अधिक 200 अधिक 3,400 17,825 असं लिक्विडेटरचं रेम्युनरेशन आलं. सो हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा, आपल्याला पुढे सोल्युशन मध्ये घ्यायचं. ठीक आहे. लिक्विडेटर रेम्युनरेशन नंतर पुढचा जो खर्च आहे, तो पुढचा खर्च किंवा पुढचा पेमेंट कोणाला करायचंय, तर पुढचं पेमेंट करायचंय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. कॉस्ट इथं आलं होतं आपल्या 17,825. फक्त एक लक्षात ठेवण्यासाठी लिहून ठेवा, कॉस्ट ऑफ लिक्विडेशन आपल्याला इथे स्पष्ट सांगितली. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन किती आहे? 1,300. सो ते येणार 1,300 रुपये. त्यानंतरचा खर्च आपल्या लायबिलिटी साईडला काय दिसतंय बघा, क्रेडिटर्स होते, 7% डिबेंचर्स होतं. आता क्रेडिटर्स आपण पेमेंट आधी करणार नाही, कारण क्रेडिटरचा नंबर पूर्ण 6 नंबर म्हणजे शेवटी त्याच्या आधी काय डिबेंचर आहे, त्याच्या आधी काय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. आता आपल्याकडे या एक्झाम्पल मध्ये सन्ड्री क्रेडिटर्सच्या आधी प्रेफरन्शियल 7% डिबेंचर आहे, म्हणून आपण काय करणार, 7% डिबेंचरचे पैसे देणार आधी. सो 7% डिबेंचर्स किती अमाऊंट आहे त्यांची? त्यांची अमाऊंट आहे 1,00,000 रुपये बरोबर. प्लस त्यांचं व्याज जे आहे ते व्याज किती महिन्यांचं द्यायचंय? 6 महिन्यांचं. म्हणजे कुठून कुठपर्यंत? तर 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे 6 महिन्यांचं व्याज. सो 6 मंथ्स इंटरेस्ट. आणि ते किती येणार? तर 1,00,000चा किती टक्के? 7% म्हणजे 7/100 गुणिले किती महिने? 6 महिने, म्हणजे गुणिले 6/12. तर ते व्याज किती आलं? 1,00,000चा 7%. सो इंटू 7 डिवाइडेड बाय 100 इंटू 6 डिवाइडेड बाय 12 इंटरेस्ट आलं 3,500. सो टोटल त्याचं पेमेंट किती होणार आहे? 1,03,500. मग आता आपल्याला याच्या पुढची लायबिलिटी आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, आणि त्यानंतर मग पुढे आपण पेमेंट करूया. सो आपल्याकडे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किती आहे? 7% डिबेंचरच्या आधी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपले राहिले इथे. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती बघा, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सांगितले होते 10,000 बरोबर. 10,000 ते पेमेंट झालं, आणि त्यानंतर आपण पेमेंट करणार 7% डिबेंचर होल्डर. सो ते पेमेंट किती येणार? 1,03,500 रुपये. प्रिन्सिपल आहे त्याचं 1,00,000 आणि 7% आणि 6 महिन्याचं व्याज आलं 3,500. सो अशा पद्धतीने आपण हे पेमेंट काय करणार आहे? लोकांचं पेमेंट करणार आहे. आता इथे आपल्याला पेमेंट करताना अजून एक मुद्दा विचारात घ्यायचा आहे. आपल्याकडे प्रेफरन्स एकूण क्रेडिटर्स होते 2,00,000. 2,00,000मधले 20,000 रुपये इथे बघा दिसेल तुम्हाला इन्क्लुडेड. मी लागला त्याला एक सेकंड होल्ड करा, मी त्याला कलर कॉम्बिनेशन करतो, थोडस तुम्हाला लक्षात यायला सोपं जाईल किंवा ते प्रॉपरली दिसेल. याला मी ग्रीन ब्ल्यू कलर देतो, त्यानंतर देतो पर्पल कलर, त्यानंतर देतो ग्रीन, त्यानंतर एक कलर देतो डार्क रेड, आणि ऍसेट रिअलाइज आपण देऊ ग्रीन. त्यानंतर एक्सपेन्सेस म्हटलं तर थोडा रेड ठेवूया, आणि लिक्विडेटर रेम्युनरेशन पण एक्सपेन्सेस आहे लाईट ग्रे, लाईट रेड किंवा चॉकलेटी कलर. ओके, आता थोडं पटकन तुम्हाला सापडेल. ओके, एक्झाम्पल मध्ये बघा, क्रेडिटर्स जे होते त्या क्रेडिटर्स मध्ये 20,000 हे सेक्युअर्ड क्रेडिटर्स. कशावरती? प्लांट अँड मशिनरी. आता आपले प्लांट अँड मशिनरी किती आहे? 1,50,000. प्लांट अँड मशिनरी विकून आपल्याला पैसे किती आले? तर आपल्याला इथे बघा ग्रीन 18 नंबरची रो, प्लांट अँड मशिनरी विकून पैसे आले 1,30,000. या 1,30,000 मधून पहिले 20,000 जे प्रेफरन्स सेक्युअर्ड क्रेडिटर ते मायनस करायचे, म्हणजे आपल्याला इथं क्रेडिटर्स किती मिळतील, अमाऊंट किती मिळेल प्लांट अँड मशिनरी कडनं? फक्त 1,30 वजा 20 म्हणजे 1,10,000. सो ती परत इथे पेमेंट मध्ये सेक्युअर्ड क्रेडिटर्स घ्यायचे नाही, कारण ते अगेन्स्ट द ऍसेट घेतलेले, असो डायरेक्टली आपण इथे घेऊ शकतो.
तुम्ही घेऊ शकता रिसिटला पूर्ण 1,50,000 तुमची प्लांट अँड मशिनरी, सॉरी 1,30,000 प्लांट अँड मशिनरी आणि पेमेंट, मग पेमेंट साईडला पेमेंट सेक्युअर्ड लोन जे आहे ते 20,000 असंही केलं तरी चालेल, किंवा असेट्स मधनं मायनस केलं तरी चालेल. ओके, आता पुढचं पेमेंट जे आहे ते आहे आपलं अनसेक्युअर्ड क्रेडिटर. सो अनसेक्युअर्ड क्रेडिटर जे आहे ते किती राहिले आता बघा, 2 लाख होते. 2 लाखातले 10,000 हे प्रेफरन्शियल गेले. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 20,000 अनसेक्युअर्ड अगेन्स्ट प्लांट अँड मशिनरी गेले, म्हणजे टोटल 30,000 गेले. राहिले किती, 1,70,000. म्हणजे आपल्याकडे अमाऊंट आता अवेलेबल किती आहे, 1,70,000. आता याच्या पुढचं जे अमाऊंट आहे किंवा याच्या पुढचे जे पैसे द्यायचे ते कोणाचे द्यायचे, तर ते पैसे द्यायचे 10% प्रेफरन्स शेअर होल्डरचे. सो 10% प्रेफरन्स शेअर होल्डरची अमाऊंट किती आहे बघा, 10% प्रेफरन्स शेअर होल्डरची अमाऊंट आहे 2 लाख. म्हणजे त्यांचं बेसिक द्यायचे आपल्याला 2 लाख रुपये, अधिक त्यांना 2 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा आहे. सो डिव्हिडंड फॉर 2 इयर्स. आता ही सगळी वर्किंग नोट आहे, आपण अजून सोल्युशन मध्ये ऍक्च्युअली गेलेलो नाहीये. सो डिव्हिडंड फॉर 2 इयर्स ऍट द रेट ऑफ व्हॉट इज द रेट, 10%. सो आपल्याला 10% द्यायचे. मग किती येतील, तर 2 लाख गुणिले किती टक्के, 10%, म्हणजे 10/100, आणि गुणिले किती वर्ष, 2, म्हणजे गुणिले 2, अमाऊंट आली 40,000. म्हणजे इथं पेमेंट करायचं आपल्याला 2,40,000. पण आता हे पेमेंट करताना थोडा विचार करायचा. काय विचार करायचा, तो आपण आता डायरेक्टली सोल्युशन मध्ये जाऊ. मी एक सोल्युशन फक्त कॉपी करून घेतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन सोल्युशन करता येईल किंवा तुम्हाला ते प्रॉपरली दिसेल. सोल्युशन नंबर 4. ओके, ओके. फर्स्ट आपल्या हातामध्ये काय, तर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट बनवताना तुम्हाला वरती नाव द्यायचं, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ डी लिमिटेड. सो इथे आपण काय म्हणणार, या कंपनीचं नाव काय होतं, डी लिमिटेड. सो आपण इथे लिहिणार डी लिमिटेड ऍज ऑन. आता तारीख कोणती घ्यायची लक्षात द्या. आपल्याकडे एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय की लिक्विडेटरने सगळे पेमेंट कोणत्या तारखेला केले, 30 सप्टेंबर 2020 ला. म्हणून आपण तारीख काय टाकणार आहे इथे, 30 सप्टेंबर 2020, जी आपण इथे घेतलेली आहे 30 तारीख, ज्या दिवशी आपण पेमेंट करणार आहे ती तारीख. तो इथे आपण ऍज ऑन ची तारीख आहे ती टाकणार आहे 30 सप्टेंबर 2020. ओके. ऍसेट साइडला, सॉरी रिसिट साइडला आपल्याकडे जेवढी कॅश होती ती कॅश पहिले घेऊन टाकायची. कॉलमचं नाव असणार आहे रिसिट रुपीज अमाऊंट एस्टिमेटेड, आणि दुसरी अमाऊंट होती. कॅश एस्टिमेटेड आणि ऍक्च्युअल मध्ये काही फरक पडत नाही. त्यानंतर पुढे आहे कॅश रिअलाइज फ्रॉम सेल ऑफ ऍसेट किंवा अमाऊंट रिअलाइज फ्रॉम सेल ऑफ ऍसेट. काय काय ऍसेट्स आपल्याकडे, तर पहिली ऍसेट्स आहे लँड अँड बिल्डिंग. सो आपण इथे घेणार लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. त्यानंतर आहे फर्निचर, त्यानंतर आहे स्टॉक, त्यानंतर आहे डेटर्स, देन बिल्स रिसिवेबल, आणि बिल्स रिसिवेबल नंतर काय ऍसेट आहे आपल्याकडे, कॅश इन हँड आणि प्रॉफिट अँड लॉस. कॅश इन हँड ऑलरेडी घेतली, प्रॉफिट अँड लॉस ची काय आपली ऍसेट नाही, सो प्रॉफिट अँड लॉस काय येणार नाही. आणि प्लांट अँड मशिनरीचे ऍडजस्टमेंट आपण घेणार आहे खाली, याच्या पुढे एक ओळ सोडून देऊ, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची एस्टिमेटेड किती होती, 1,50,000, बरोबर. आता एस्टिमेटेड 1,50,000 राहू द्या. ऍक्च्युअली प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती आहे, तर आपल्याला प्लांट अँड मशिनरी पासून किती मिळाले, 1,30,000 रुपये. त्यातून लेस सेक्युअर्ड लोन हे किती होतं, -20,000. सो 1,30,000 मायनस 20, ती अमाऊंट जी आहे ती राहते 1,10,000 रुपये. मग ती आपली असेल अमाऊंट रिअलाइज मध्ये 1,10,000. आता बाकीच्या ऍसेटचे आपण रिअलायझेशन घेऊ. बाकीच्या ऍसेटचं रिअलायझेशन किती बघा, लँड अँड बिल्डिंग, आपल्या ऍसेट साइडला लँड अँड बिल्डिंग होती 2 लाख. त्यानंतर फर्निचर होतं
सो डायरेक्टली मी इथे कॉपी पेस्ट करतो. लँड अँड बिल्डिंग 2 लाख, त्यानंतर फर्निचर आहे 20,000, बरोबर, फर्निचर 20,000, त्यानंतर स्टॉक 1 लाख, डेटर्स 1,20,000 आणि बिल्स रिसिवेबल 20,000. आता याचं ऍक्च्युअल पेमेंट आपल्याला किती मिळालं बघा. तर ते ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे की द लिक्विडेटर रिअलाइज द ऍसेट्स ऍज फॉलोज. लँड अँड बिल्डिंगचे किती मिळाले 1,90,000, मशिनरीचे प्लांट अँड मशिनरीचे 1,30,000. सो लँड अँड बिल्डिंग येणार इथे 1,90,000. प्लांट अँड मशिनरीचे ऑलरेडी आपण 1,30,000 घेतलेले. फर्निचरचे किती मिळाले 10,000, 90,000, 15, 1,15,000 आणि 14. सो डायरेक्टली आपण इथे लिहून टाकू 10,000 फर्निचरचे मिळाले, स्टॉकचे मिळाले आपल्याला 90,000, त्यानंतर डेटर्स कडनं आपण रिअलाइज केले 1,15,000 आणि बिल्स रिसिवेबलचे मिळाले 14,000. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला पैसे मिळाले. आता आपल्याकडे पैसे आहेत 5,34,000 रुपये. इथे आपल्याला दिसतंय किती 5,34,000 म्हणजे 5,000 अधिक 1,90,000 अधिक 10,000 अधिक 90,000 अधिक 1,15,000 अधिक 14,000 आणि प्लांट अँड मशिनरीचे एक्सेस मिळालेले ते आहे 1,10,000. अशी या सगळ्यांची टोटल किती आहे 5,34,000. आता पेमेंट करताना आपल्याला काय करायचंय, पेमेंट करताना 1 बाय 1 पेमेंट करायचंय. कोणाचं पेमेंट पहिले करायचंय, पहिले लिगल चार्जेस. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल राईट ओव्हर हिअर लिगल चार्जेस. ओके, सो लिगल चार्जेस पहिला खर्च आपण घेऊया इथं बाय लीगल चार्जेस. किती लीगल चार्जेस दिलेले आपल्या एक्झाम्पल मध्ये बघा 2,000 रुपये. इथे सोल्युशन एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लीगल चार्जेस खर्च दिसेल. लीगल चार्जेस वर रुपीज 2,000 आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस किती आहे 1,300. लक्षात ठेवा 2,000. त्यानंतर आहे दुसरी लायबिलिटी, ती आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता लिक्विडेटरचं रेम्युनरेशन काय सांगितलंय, लिक्विडेटरचं रेम्युनरेशन पहिलं सांगितलं आपल्याला फिक्स 500 रुपये. मग आपण काय करणार फिक्स 500 रुपये घेणार. थोडं सेटिंग करतो फक्त मी दिसायला जरा. ओके, पहिला आयटम फिक्स FIXED फिक्स किती आहे 500 रुपीज. 500 आपण मग अशी केलं होतं. दुसरं liquidators is entitled to get a remuneration of ₹500 plus 2.5% on amount realized by him. आता त्याने अमाऊंट रिअलाइज किती केली बघा, त्याने हे एवढे पैसे रिअलाइज केले. लँड अँड बिल्डिंग 1,90,000, फर्निचर 10,000 अधिक स्टॉक 90,000 अधिक डेटर्स 1,15,000 अधिक बिल्स रिसिवेबल 14 आणि अधिक हे 31, असे टोटल होतात 4,19. सो इथे फक्त कॅल्क्युलेशन घेतो मी 4,19 प्लस 31 इज इक्वल टू 4,19,000 प्लस 1,30,000 म्हणजे 5,49,000 रुपये होत आहे. तो आपण इथे किती घेणार 2% ना, सॉरी 2.5% ऑन अमाऊंट रिअलाइज. तो इथे लिहिणार आपण 2.5%. इथे पण @2.5% ऑन अमाऊंट रिअलाइज. सो अमाऊंट रिअलाइज किती आली 5,49,000 रुपये. 5,49,000 त्याच्या किती टक्के 2.5%. सो इक्वल टू 5,49,000 इंटू 2.5 डिवायडेड बाय 100. ही अमाऊंट आली मग आपण केली होती 13,725. Again, he is getting 2% amount distributed to unsecured creditors including preferential creditors. आता मगाशी मी सांगितलं एकूण क्रेडिटर्स 2 लाख आहेत. मला वाटतं सगळ्यांना दिसतंय ना, मध्ये काही स्टॉप झालं तर सांगा. सो 2 लाखापैकी 10,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, 20,000 सेक्युअर्ड आहे म्हणजे गेले ते 20-30 गेले. अनसेक्युअर्ड किती राहिले 170. सो अनसेक्युअर्ड 170 अधिक प्रेफरन्शियल 10, डायरेक्टली तुम्ही 1,80,000च्या 2% केलं तरी चालेल, किंवा प्रेफरन्शियलचा सेपरेट रेट दाखवला आणि अनसेक्युअर्डचा सेपरेट रेट दाखवला तरी चालेल. सो 2% ऑन अनसेक्युअर्ड,
2% ऑन प्रेफरन्शियल. सो अनसेक्युअर्ड ची अमाऊंट किती आहे 1,70,000. सो 1,70,000 च्या 2% इक्वल टू 1,70,000 इंटू 2 डिवायडेड बाय 100 ही अमाऊंट आली 3,400. आणि प्रेफरन्शियल क्रेडिटरची अमाऊंट किती आहे 10,000. सो 10,000 च्या 2% इक्वल टू 10,000 इंटू 2 डिवायडेड बाय 100 अमाऊंट आली 200. असं टोटल आपलं रेम्युनरेशन किती झालं 17,825 रुपये जे आपल्याला इथे लिहायचे. सो इक्वल टू 500 प्लस 13,715 25 प्लस 3,400 प्लस 200. सो इक्वल टू टोटल रेम्युनरेशन आलं आपलं टोटल रेम्युनरेशन आलं 17,825 17,825. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 1,300 होता. मग तुम्ही पाहिला होता तो इथे तुम्हाला कॉस्ट ऑफ लिक्विडेशन दिसतोय 1,300 रुपये. ओके. त्यानंतर पुढचा रेम्युनरेशन काय आहे लीगल चार्जेस लिक्विडेशन रेम्युनरेशन त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. सो प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्याकडे किती आहे तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाऊंट आहे आपल्याकडे 10,000. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आले 10,000. देन वी हॅव टू पे 7% डिबेंचर्स हिअर 7% डिबेंचर्स. ओके 7% डिबेंचर्स किती आहे 1 लाख. 1 lakh. After that, we have to pay and 7% interest for 6 months. So 7% interest per annum for 6 months up to 30th September. So here 30th September 2020. So याच्यावरती इंटरेस्ट किती वरती 1 लाखावरती 1 लाख गुणिले 7 भागिले 100 गुणिले किती महिने 6 महिने म्हणजे गुणिले 6 भागिले 12 डायरेक्टली केलं तरी चालेल. ते किती आले 1,350. सो आपल्याला त्या डिबेंचरला किती द्यायचे 1 लाख त्याचं प्रिन्सिपल अमाऊंट प्लस 7% पर एनम ने 6 मंथचं इंटरेस्ट 3,500. सो असे 1,03,500 रुपये त्याला पे करायचे. सॉरी 1,03,500. ओके करेक्ट. देन वी कॅन पे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आता अनसेक्युअर्ड क्रेडिटरची अमाऊंट किती आहे 1,70,000. आता इथे थोडंसं तुम्हाला बघावं लागेल की अनसेक्युअर्ड पेमेंट होईपर्यंत आपल्याकडे किती पैसे. थोडंसं मी बारीक करतो मे बी तुम्हाला दिसेल नाही दिसेल आय डोंट नो. दिसायला तर पाहिजे. ओके दिसतंय बघा आपल्याकडे पैसे किती आहेत 5,34,000 टोटल रिसीट 5 लाख किती आहे 34,000 रुपये. आणि आपल्याला पेमेंट मात्र किती करायचंय ते बघा. तो तुम्हाला पेमेंट दिसेल पेमेंट साईडला. आतापर्यंत तुम्ही केलेलं पेमेंट म्हणजे हे 2,000 पकडून 2,000 प्लस 17,825 प्लस 1,300 प्लस 10,000 प्लस 1,03,000 आतापर्यंत आपण पेमेंट केलंय टोटल दिसेल 1,34,625. म्हणजे अजून आपल्याकडे काही पैसे शिल्लक आहेत म्हणजे अनसेक्युअर्डचं पेमेंट करू शकतो आपण. तर अनसेक्युअर्डचं पेमेंट करून टाका किती येते 1,70,000 रुपये. ओके आता 1,70,000 रुपये हे आपलं झालं पेमेंट. आतापर्यंत टोटल पेमेंट झालं आपलं 3,04,625 आणि आपल्याकडे पैसे किती होते 5,34,000 रुपये. आता इथे मी कॅल्क्युलेशन लिहितो. आपल्याकडे पैसे होते 5,34,000 रुपये म्हणजे आहेत पैसे. त्यापैकी आपण इथं आतापर्यंत पेमेंट केलंय 3,04,625. सो 3,04,625 म्हणजे अजून आपल्याला पुढचं पेमेंट करण्यासाठी किती पैसे शिल्लक किती बघायचे. तर पुढचं पेमेंट करायला आपल्याकडे शिल्लक आहे 2,29,375. पण पुढचं जे पेमेंट आहे ते कोणाचं आहे प्रेफरन्स शेअर होल्डरचं आहे. ते किती आहे 2,010% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज ते 100 इच 2 लाख. सो प्रेफरन्स शेअरचं पेमेंट आपल्याला करायचंय 2 लाख रुपये. ओके प्लस त्यांना 10% डिव्हिडंड द्यायचा आहे किती इयरचा 2 इयरचा. इथे तुम्हाला दिसेल बघा आपल्याला डिव्हिडंड द्यायचा आहे. काय सांगितलं होतं द प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड वॉज इन एरियर्स फॉर 2 इयर्स अँड ऍज पर द आर्टिकल्स इट वॉज बी पेड बिफोर रिटर्निंग द इक्विटी शेअर कॅपिटल. मग आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल देण्यापूर्वी त्यांना किती डिव्हिडंड द्यायचा आहे 2 वर्षाचा 10%. तो किती काढला तर मग आपण 40,000 रुपये तो इथे आपण सहजपणे घेऊ शकतो. सो इक्वल टू 2 लाख 2 लाखाचा किती टक्के 10% म्हणजे 10 भागिले 100 गुणिले किती वर्ष 2 म्हणजे गुणिले 2
तो टोटल आपल्याला पेमेंट किती करायचे 2,40,000, म्हणजे 2,40,000 रुपये आपल्याला पेमेंट करायचंय. आपल्याकडे शिल्लक किती आहे 2,29,000 आणि आपल्याला पेमेंट किती करायचंय 2,40,000. म्हणजे आपल्याला 2,29,000 वजा 2,40,000 केलं तर आपल्याकडे 10,625 रुपये कमी आहेत असं दिसतंय. बरोबर, किती कमी आहे 10,625. आता 10,625 कमी आहे आणि आपल्याला तर प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करायचंय, पैसे तर संपलेत. म्हणजे 5,34,000 होते, 5,34,000 पैकी आतापर्यंत आपण पेमेंट केलं 3,04,625. शिल्लक राहिले 2,29,375 आणि पेमेंट अजूनही करायचे 240, म्हणजे अजून आपल्याला कमी पडताय 10,625. सो नियम तुम्हाला माहिती आहे की इक्विटी शेअर होल्डरला त्यांचं जे काही पेमेंट होतं ते पेमेंट पूर्ण केलेलं नव्हतं त्यांनी, म्हणजे त्यांचे पैसे त्यांनी पेड अप व्हॅल्यू पूर्ण नव्हती. म्हणजे आपण इथे अजूनही बघा 3,000 इक्विटी शेअर होल्डरकडनं 10 रुपये मागवू शकतो आणि 1,000 इक्विटी शेअर होल्डरकडनं 15 रुपये मागवू शकतो. या दोघांकडनं जर पैसे मागवले तर आपल्याकडे किती पैसे येतील ते बघू. सो 3,000 इक्विटी शेअर होल्डर आहेत, प्रत्येकी आपण 10 रुपये मागवले तर आपल्याला मिळतील 20,000 रुपये आणि 1,000 इक्विटी शेअर होल्डर आहे, त्यांच्याकडून 15 रुपये मागवले तर आपल्याला मिळतील 15,000 रुपये. म्हणजे आपल्याकडे अवेलेबल होतील 45,000 रुपये. बरोबर, पण आपल्याला किती पाहिजे फक्त 10,625. म्हणजे काय करायचंय 10,625 आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचेत. ही अमाऊंट काय रिक्वायर्ड अमाऊंट आहे आणि आपल्याकडे जर पैसे पूर्ण मागवले इक्विटी शेअर होल्डरकडनं तर पैसे किती येतील 45,000. म्हणजे उलट त्यांना परत काही पैसे परत करावे लागतील. मग असं करण्यापेक्षा आपण पैसेच कमी मागू. म्हणजे किती मागू, म्हणजे आता इथं कॅल्क्युलेशन केलं तर 45,000 वजा 10 डायरेक्टली करतो मी. 45,000 वजा 10,625 तर त्यांना 34,375 बरोबर ना, 34,375 परत करावे लागतील. म्हणजे पर हेड किती परत करावे लागतील तर 34,375 भागिले 3 आणि 4,000 शेअर्स होते ते. सेकंड, बरोबर, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती येते 4,000. तर 4,000 लोकांना पैसे परत केले तर पर हेड पैसे परत किती मिळतील 8 रुपये आणि 593 पैसे समथिंग. आपण त्याला थोडं 3 डिजिट मध्ये घेऊ. 8 रुपये 594 पैसे एवढे पैसे आपण काय करणार आहे त्यांना परत करणार आहे. म्हणजे काय एवढे पैसे परत करायचे, त्यापेक्षा त्यांच्याकडनं मागवायचेच कमी. म्हणजे हे 8 रुपये परत करण्यापेक्षा आता पहिले हे जे 3,000 होते त्यांच्याकडून किती मागवायचे होते 10 रुपये. सो 10 वजा 8 रुपये 594 म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला किती पैसे मागवावे लागतील 1 रुपया 40 पैसे. आणि दुसरे किती आहे 1,500 शेअर आहे, सॉरी 15 रुपये मागवणार होतो आपण. तो आपण 15 रुपये मागवण्यापेक्षा इक्वल टू 15 मायनस 8.594 म्हणजे त्यांच्याकडनं मागवणार 6 रुपये 40 पैसे. आता हे थोडं क्रिटिकल वाटत असेल तुम्हाला, सोपं आहे. पुन्हा परत एकदा सांगतो. एकूण आपल्याला पेमेंट रिसिव्ह झालेलं आहे, अमाऊंट मिळाली 534. पेमेंट आतापर्यंत केलं आपण 3,04,000. असे टोटल पेमेंट केलं 3,4 आणि आपल्याकडे शिल्लक आहेत 2,29,000. द्यायचे 240 म्हणजे 10,000 कमी पडले. 10,000 कमी पडले तर आपण काय करणार कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर, त्याला आपण काय म्हणतो कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर. सो इक्विटी शेअर होल्डर कडनं किती पैसे मागवायचे 3,000 शेअर कडनं किती आणि 1,000 शेअर होल्डर कडनं किती. सो या दोघांकडून पैसे मागवायचे आपल्याला. किती मागवायचे तर या दोघांकडनं ड्यू होते बघा इथे ऑलरेडी. पहिल्या 3,000 वाल्यांकडनं 10 रुपये मागवू शकतो आणि 1,000 शेअर होल्डर कडनं 15 रुपये मागवू शकतो. सो असे आपण किती मागवू शकतो 10 म्हणजे 10 गुणिले 3 म्हणजे 30,000 आणि हे 15,000 म्हणजे अमाऊंट आली ती 45,000. बरोबर, म्हणजे आपण कॉल करू शकतो 45,000 पण आपल्याला गरज कितीची फक्त 10,000ची. मग 45 मागवायचे आणि उरलेले 8 रुपये परत करायचे. असं करण्यापेक्षा जर आपल्याला त्यांच्याकडनं मागवणारी रक्कमच कमी असेल तर, म्हणून हे 3,000 शेअर होल्डर कडनं आपण किती मागवणार 1 रुपया 40 पैसे 406 पैसे आणि 1,000 शेअर होल्डर कडनं किती मागवणार 6 रुपये 40 पैसे. सो हिअर यू कॅन राईट that call from equity shareholders
3000 इक्विटी शेअर होल्डर्स कडून आपण कॉल मागवणार. सो 3000 इक्विटी शेअर होल्डर at rupees 1.46 पैसा आणि इथे घेणार आपण 1000 इक्विटी शेअर होल्डर्स at rupees यांच्याकडनं जास्त येतील 6 रुपये 407 पैसे. ओके, 7 पैसे वरती 1 पैसा जास्त येतो तो राऊंड ऑफ मध्ये, तो 6 रुपये 407 पैसे. तो आपल्याकडे किती पैसे येतील बघा, 3000 गुणिले 1 रुपया 406 पैसे 4218 आणि 1000 गुणिले 6 रुपये 407 पैसे. तो असे टोटल अमाऊंट आपल्याकडे येते बरोबर 10,625. सो इक्वल टू आपण या दोघांची फक्त इथे टोटल घेणार 10,625 रुपये आपल्याला आले. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे आता अमाऊंट झाली 5,44,625 आणि आपण पेमेंट केलं 2,40,000. म्हणजे आपलं पेमेंट आणि रिसिव्ड या दोन्ही गोष्टी काय आल्या पाहिजे, सेम. इथे तुम्ही टोटल घेऊ शकता बघा किती आले, 5,44,625 आणि आतापर्यंत तुमचं पेमेंट ते सुद्धा बरोबर आलं 5,44,625. म्हणजे इथे तुम्ही तो डिव्हिडंड जो आहे तो डिव्हिडंड तुम्ही पे करू. सो अशा पद्धतीने आपण लिक्विडेशन ऑफ कंपनी, ज्याला आपण नवीन टॉपिक म्हणजे नवीन सिलेबस नाव आहे अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज. जुनं नाव होतं लिक्विडेशन ऑफ कंपनी, एकूण एकच आहे काही म्हटलं तरी. तो इथे आपण लिक्विडेशन अशा पद्धतीने करू शकतो. मला वाटतं इथे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. आय होप काही कोणाच्या शंका नसाव्यात, असतील तर त्या तुम्ही शंका विचारू शकता.